अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून माकडांच्या दहशतीची एक मोठी बातमी समोर येतेय। बेलदारपुरा आणि परिसरातील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा हौदोस वाढला असून रविवारी सायंकाळी सलग झालेल्या हल्ल्यांमध्ये 3 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। माकडांच्या हल्ल्याची पहिली घटना बेलदारपुरा येथे घडली। सायंकाळी सुमारे 5:30 वाजता अशोक हिवराळे यांच्या पत्नी आपल्या घराजवळील चौकटीवर बसल्या असताना अचानक एका आक्रमक माकडाने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली। यानंतर काही वेळातच शिवाजीनगर येथील अतुल शालिग्राम बाराहाते यांच्यावर देखील वानराने हल्ला करून त्यांना जखमी केले। तिसरा मोठा हल्ला मनोहर बाराहाते यांच्यावर झाला असून या हल्ल्यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला। या घटनेमुळे बाळापूर शहरातील आबादनगर, नयानगर, औरंगपुरा आदी भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। वाढत्या हल्ल्यामुळे वन विभागाने माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। मेरे को बंदर ने नीचे पारी पर से नीचे गिरा। नहीं चावलं नहीं, लोटलो मले। हात फ्रॅक्चर झाला। तुमच्या अंगावर आला का तो? हा, अंगावर उडी मारली अंगावर। मी पायावरून 4 पायऱ्या खाली पडलो। हे मार पायाला लागेल। हाताला लागेल। तिकडे पायाला लागेल नाही, तिकडे पायाला। हा मला हात फ्रॅक्चर आहे। इंदुबाई अशोक हिवराळे, राहणार बाळापूर, बेलदारपुरा। मी माझ्या स्वतःच्या घरावर बसेल होती बाबा, पान खायला गेली। शनिवारी दिवशी वानराची झुंड आली। मग पाठीवरच येऊन बसलो आपोआप आणि मला चावलं। मला काही सुचलं नाही, टोंग्यावर पडलो आपल्याच वजनानं। त्याचं वजनच एवढं होतं की पता नाही मला काय झालं आणि कसं आणलं खाली आलं। एवढं चावलं की मला किती टाचे लागले पता नाही। घायल केलं त्यानं मला। किती लागले टाके? 4 का 5 लागले। एवढे या वानरावर विनंती करा बापा की याची बंदोबस्ती करा। दुसरं काही बोलायचं नाही बापा। माझं नाव अतुल शालिग्राम बाराहाते, राहणार शिवाजीनगर, बाळापूर। काल कमीत कमी 30 ते 25 वानेरं गावात पूर्ण त्याची दहशत पसरलेली आहे। काल संध्याकाळच्या टाईमला मी गोट्यावर बसेल असताना एक वानेर माझ्या अंगावर अजून 3 जणांच्या अंगावर त्याने हमला केला। हमला एवढा केला की त्यानं माझ्या दंडाचा पूर्ण मासाचा गोळाच नेला। कमीत कमी 8-10 टाके मला पडलेले आहे। तरी वन विभागानं या वानेराचं काही ना काही वन सुरक्षेच्या इकडे काही ना काही हे करायला पाहिजे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।